नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्र, इतिहासातील शोध घेता, ऐतिहासिक गोष्टी शोधता शोधता मी आलो आहे जालना जिल्ह्यापासून साधारण 50 ते 60 किलोमीटर असलेलं परतूर गाव येते। परतूरपासून 3 किलोमीटर सेलू रोडवर असलेलं हे वरफळ गाव आहे आणि या वरफळ गावामध्ये आलो असता दिसतंय ते जुनं ऐतिहासिक असं गणपती मंदिर। मित्रांनो, गणपती मंदिर हे अतिशय जुनं आहे, कारण की याचे जे बांधकाम आहे ते दाखवतं की साधारण 200 ते 300 वर्ष जुनं हे गणपतीचं विटामध्ये बांधलेलं मंदिर आहे। आणि हे मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो तर मंदिरासमोरच दिसतोय ते भग्नावस्थेमध्ये असलेला नंदी आणि प्रवेशद्वाराच्या वरती असलेलं एक मोडी लिपीमध्ये असलेलं काही लिखाण, परंतु ते रंगरंगोटी केल्यामुळं आपल्याला ते लिखाण दिसू शकत नाही। मित्रांनो, वरफळ गावामध्ये या गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच काही आपल्याला हेमाडपंथी दगडाचे अवशेषसुद्धा बघायला मिळतात। म्हणजे साधारण ज्या गावातल्या लोकांना अजून समजा ज्यांनी बघितलं नाही ते त्यापूर्वी इथं एक हेमाडपंथी मंदिर असू शकतं, कारण की दगडाचे अवशेष इथं सांगत आहेत की इतर जे पडलेले दगडाचे हेमाडपंथी अवशेष आहेत ते दगडाचे अवशेष बोलत आहे की इथं अगोदर हेमाडपंथी मंदिर असायला पाहिजे। कारण की बरेच गावकरी सांगत आहेत की बरेच दगड आता ह्या भरतीमध्ये दबलेले आहेत, परंतु आजही काही दगड इथं शिल्लक दिसत आहेत। जुनं मंदिरात जे आहे हे गणपतीचं मंदिर आहे, सोबत आहे मारुतीचं मंदिर आणि हाकेच्या अंतरावर एकदम समोर आहे की बारव, चौकोनी बारव आणि गणपतीच्या उजव्या हाताच्या बाजूला आहे काही गिरी समाजाच्या महाराजांच्या मठ आणि त्या समाध्या, गिरी महाराजाच्या समाध्या आपल्या या वरफळ गावामध्ये आपल्याला बघायला मिळतात। बघूया आपण, आज तुम्हाला दाखवत आहे वरफळ गावातील असं ऐतिहासिक छोटंसं पण गणपती मंदिर। माझं नाव संजय दत्ताबुवा गिरी, राहणार वरफळ, तालुका परतूर, जिल्हा जालना येथील रहिवासी असून आज आमचे मित्र आमच्या गावामध्ये काही मंदिर आहेत का हे पाहण्याकरता आलेले आहेत। त्यांनी पाहिलं आणि आम्ही बी मंदिर हे दाखविले। हे मंदिर जवळपास 200-250 वर्षाच्या आधीचे मंदिर आहेत। आमच्या गावात हे मंदिर कोणालाही समजत नाही केव्हाचं मंदिर आहे। तसेच बारवसुद्धा आमच्या गावामध्ये आहे, पण बारवाची सोयी नसल्यामुळं थोडं कचराकाढी झालेले आहे आणि याची चांगली दखल आमच्या शासनानं घ्यावा आणि आमचे जे बारव आहेत याची चांगली दुरुस्ती करावा ही आमची गाववाल्याच्या वतीनं विनंती आहे। तसेच आम्ही दशनाम गोसाई समाज असून आमचे काही पुराण्या समाधी आहेत, त्या बी 200-300 वर्षाची समाधी एक चिऱ्यामध्ये घडलेली आहे, तीसुद्धा आमच्या आजोबाला वडिलालासुद्धा कळत नव्हती। अशी आमच्या गावामध्ये जुनी परंपरा आहे। तसेच काही दगडं काही भाग कोरलेले आहेत, तर हे जे दगडाचे भाग आहेत हे जुने पुराणेच असू शकतात असं दिसून येत आहे। माझं नाव बबन गोरे, मी राहणार वरफळचा। की आमच्या गणपती मंदिराची अशी सांगितलं पुराणतन माणसानं की हे आम्हालाही कळत नाही, पण आमचे आजोबा पंजोबा सांगत असतात की हे यांचं वर्णन गणेश पुराणामध्ये सुद्धा आहे असे सांगतात, पण ते आम्हाला काही कळत नाही। ते पण 200-250 वर्षाच्या पूर्वीचे आधीचे मंदिर असंही दाखवलेलं आहे। ते मी विजयकुमार अशोकराव गिरी, राहणार वरफळ, तालुका परतूर, जिल्हा जालना। आमच्या गावामध्ये जो इतिहास आहे, पुरातत्व विभागाकडे आम्ही याची माहिती घेतली, कारण गावामध्ये जे गणपती मंदिर आहे हे खूप जुनं आहे। काही लोक जुने सांगत होते की हे गणपती पुराणामध्ये आहे। आम्ही याची माहिती घेण्यासाठी संभाजीनगर पुरातत्व विभागालाही गेलो होतो, परंतु त्यांचा ढासाळ कारभार आहे, ते काही एवढं लक्ष देत नाहीत। त्यानंतर आमच्या गावामध्ये बारव आहे, हाही खूप जुना आहे, 200-300-400 वर्षा अगोदरचा असू शकतो असा अंदाज जुने लोक सांगतात। तसेच इथं एक जे अवशेष आढळून येतात, जे बरेचसे हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आहेत, ते जवळपास भरतीमध्ये याच्यामध्ये दाबले गेले, कारण गावकऱ्याला यांचं काही विशेष लक्ष नव्हतं म्हणा किंवा माहितीच नाही आणि त्यामुळे ते दाबले गेले। तरी परंतु बरेच अवशेष आहेत हेमाडपंथी मंदिराचे, तेही आहेत। तसंच हे गाव, आमचं गाव असं सांगतात की खूप जुनं आहे, इथं जुनी
म्हणजे वास्तू आहेत तसेच आमच्या दशनाम गोसाई समाजाचं इथं जवळच एक खूप मोठी समाधी आहे. ती खूप 300-400 वर्षापूर्वी असं म्हणतात, आजोबा पंजोबाजाला माहीत नाही एवढे. त्यामुळं हे आमचं गाव खूप जुनं आहे आणि याची फक्त माहिती आता जे जिवंत गावातील माणसं आहेत यांनाही माहीत नाही. परंतु आमचे मित्र खेडेकर इथं आले असता यांनी पाहिलं हे, तर त्यांनी खूपच चांगलं ऐतिहासिक जे वास्तू आहेत त्याचं जतन करायला पाहिजे गावकऱ्यांनी असं आम्हाला त्यांनी सांगितलं. निश्चितच आम्ही यापुढे गावकरी म्हणून यांचं जे दुसरं म्हणजे पुरातत्व विभागाचं जे काही असेल त्याला सांभाळण्याचा निश्चितच प्रयत्न करू. धन्यवाद. हां, माझं नाव तुकाराम आसरुबा रुपनर, राहणार वरफळ, तालुका परतूर, जिल्हा जालना. येथील मंदिराचं सांगायचं ना, मग येथील आमचे मंदिर आमच्या आजोबा पंजोबाला सुद्धा कळत नाही. इतकं पुरातन मंदिर असून त्याची काय आम्हाला काही कल्पनासुद्धा नाही. बस गावात काय काय अजून बघायसारखं जुनं? गावात बारो आहे बघायसारखी, 300 ते 400 वर्षापूर्वीची असल असा अंदाजा. आम्हालाही काही कळत नाही त्यातलं. मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हे आहे वरफळ गावातील ऐतिहासिक असं जुनं गणपती मंदिर. गाववाल्याकडून अतिशय मोठा डोम इथं उभारण्यात आला की सुखदुःखाची लग्न कार्याची सोय या डोममध्ये झाली पाहिजे. छोटंसं आहे पण अतिशय जुनं आणि ऐतिहासिक असं हे वरफळ गावातलं गणपती मंदिर आहे. अतिशय प्रशस्त असा हा मंदिराचा भाग आपण इथं बघत आहोत. गणपती मंदिर जर आपण बघितलं तर हे गणपती मंदिर संपूर्ण चुनखडीमध्ये आणि विटामध्ये बांधलेलं आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरतीच काही मोडी लिपीमध्ये काही एक शिलालेख आहे आणि समोर दिसतो तो भग्नावस्थेत असलेला नंदी आणि नंदीच्या समोर जे ठेवलेली आहे ही चुनखडीची घाणी. आपण जसं फिरवतो तर चुनखडीच्या घाणीचा हा दगड आहे की ज्यावेळेस सिमेंट नव्हतं तर सिमेंटपेक्षाही मजबूत असलेलं बांधकाम हे चुनखडीचं राहत असत. गूळ, पांढरी माती, राख आणि चुना टाकून जे तयार करते अशी चुनखडीची घाण्याची फिरणारे हे दगडी चाकं इथं बघायला मिळतात. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे हे भग्नावस्थेमध्ये असलेले अवशेष बघायला मिळतात. कारण की मराठवाडा हा निजामी सत्तेचा एक भाग होता. मराठवाड्यामध्ये निजाम सत्ता होती आणि त्यानंतर 1936मध्ये जेव्हा रजाकार निर्माण झाला आणि रजाकार हा अतिशय रजाकारी या मराठवाड्यामध्ये माजली. त्यानंतर सगळे देवस्थानाचे इथं आपल्याला नासधूस बघायला मिळते. हे काही शिलालेख आहेत. हा मला वाटतं हा जुना शिलालेख हा बहुतेक निखळला असेल, तो उलटा लावण्यात आलेला आहे. आपण बघूया गणपती मंदिर. अतिशय जुनं असं हे पुरातन गणपती मंदिर आहे. जुनं स्ट्रक्चर, जुनं घुमट आपल्याला इथं बघायला मिळत आहे. हे काही जुन्या मूर्त्या सुद्धा आपण इथं बघायला मिळतात.
अतिशय जुनं असलेलं हे गणपती मंदिर आपण इथं बघत आहोत. गणपतीच्या मंदिराच्या अगदी जवळ जे आहेत आपण हे बघत आहात, हे आहे वीरगळ. वीरगळ म्हणजे जेव्हा एखादा योद्धा एखाद्या लढाईमध्ये जेव्हा मरण पावतो तर त्याच्या स्मरणार्थ असे वीरगळ लावले जातात, की जोपर्यंत हा दगड राहील तोपर्यंत त्या वीराचं नाव निघेल. आपण इथं बघत आहात की हा जो वीर आहे हा धनुष्यबाण घेऊन इथं लढत आहे आणि पुन्हा त्यानंतर हा धनुष्यबाण घेऊन हा घोडेस्वाराला इथं मारत आहे. असा हा वीर आहे. आणि तो वीर ज्या देवाचा उपासक असतो, ज्या देवाची साधना करतो, तर त्या देवाचं चिन्ह इथं कोरलेलं असतं. जसं आता इथं महादेवाचं चिन्ह आहे की तो महादेवाचा भक्त आहे, म्हणून इथं महादेवाचं चिन्ह आहे. यावेळेस विष्णूचा किंवा देवीचा तो भगत असतो, तर त्या असे चिन्ह या वीरगळावर इथं काढलेले असतात. हे जे बघत आहात हे आहे श्री विठ्ठल मंदिर. हे आहे विठ्ठल मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. समोर जे आपण बघत आहात हे आहे मारुती मंदिर. या मंदिराचा जो मूळ गाभारा तोडून हे काही वर्षापूर्वी नवीन मंदिर बांधण्यात आले, परंतु या मंदिराचा पाया हा जशात तसा आहे. अतिशय जुनं दगडी बांधकाम इथं आपल्याला मिळत आहे. काही नक्षीदार दगड आपण इथं बघू शकतो. अतिशय चांगली व्यवस्था गावकऱ्यांनी इथं केलेली आहे. पत्राचे शेड वगैरे इथं स्वयंपाक करण्यासाठी मारण्यात आलेले आहे. चुलीच्या भट्ट्या इथं लावण्यात आलेल्या आहे. जुनं असं बांधकाम, जुनं स्ट्रक्चर आपण इथं बघत आहोत. नक्षीदार डिझाईन आपण इथं या दगडाची बघू शकता. हेमाडपंथी दगडाचे काही अवशेष आपल्याला आजही इथं बघायला मिळतात. आपण इथं बघू शकता अतिशय नक्षीदार दगड या मंदिराच्या परिसरामध्येच इथं पडलेला आहे. गावकऱ्यांनी नक्कीच असे दगड हे निशाण इथं सांभाळून ठेवले पाहिजे, की जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपण दाखवू शकतो, सांगू शकतो की आमच्या गावामध्ये सुद्धा हेमाडपंथी मंदिर होते. त्याची निशाण आजही आमच्या गावामध्ये आहे. मित्रांनो, मंदिराच्या बाहेर जी मंदिराच्या मालकी हक्काची जागा आहे तिथं काही असे दगड बघायला मिळतात. तिथंसुद्धा असे काही जुने हेमाडपंथीमध्ये दगड इथं पडलेले आहेत. आणि समोरच आपण जे बघत आहात इथं समोर आहे गिरी समाजाच्या काही समाध्या. आपण हे जे बघत आहात साधारण 200 वर्षाच्या पुढेच असलेल्या ह्या समाध्या आहेत. गिरी समाजाच्या ह्या समाध्या आहेत. ही जी आपण समाधी बघत आहात ही सदरील समाधी अतिशय जुनी आपल्याला इथं दिसत आहे. या काही आता नव्यासुद्धा समाध्या आहेत. अतिशय जुनी असलेली ही समाधी आहे. काही जुन्या समाध्या, काही भग्नावस्थेत झालेल्या समाध्यासुद्धा आपण इथं बघू शकतो. मित्रांनो, गणपती मंदिराच्या हाकेच्या अंतरावर दिसते ती आपल्याला अतिशय जुनी अशी चौकोनी बारव. गावकरी सांगतात की अतिशय जुनी ही बारव आहे. आज घडीला इथं मोठी दुरावस्था झालेली दिसते. गावकऱ्यांनी या बारवेकडे लक्ष दिलं पाहिजे, या बारवेचं जतन केलं पाहिजे.
की जेणेकरून आपला समृद्ध वारसा अबाधित राहील. अतिशय जुनी असलेली बारव आहे मित्रांनो. आपण इथं खाली जाऊन बघण्याचा प्रयत्न करूयात. बारवेची स्वच्छता झाली पाहिजे आणि आपल्या गावचा ऐतिहासिक वारसा हा जतन केला पाहिजे, की जेणेकरून मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की आपला वारसा, ऐतिहासिक वारसा हा पण पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी चांगला ठेवला पाहिजे. की उद्या जर ही बारं बुजवली तर तुम्ही तुमच्या गावचा इतिहास काय सांगणार, की तुमच्या गावामध्ये जुनं काय होतं. आज हेमाडपंथी मंदिराचे अवशेष फक्त या गावामध्ये बघायला मिळतात. हेमाडपंथी मंदिर होतं हे दगड सांगतात, परंतु आज ते अवशेष ते पण बुजत चाललेले आहेत. आज ते शिल्लक नाही आहेत. असे काही आपल्याला दगड इथं बघायला मिळतात. नंतर भविष्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळणार नाही. तर नक्कीच अशी ही जुनी ऐतिहासिक बारव आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून ही स्वच्छ केली पाहिजे, अबाधित ठेवली पाहिजे, की जेणेकरून आपला समृद्ध इतिहास हा अबाधित राहील.